आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 880336। कृष्णाकाठी रंगला सूर फाट्यांचा डाव, पावसाळ्यात पुन्हा गाजला पारंपरिक खेळ। मृग नक्षत्राची चाहूल लागताच कृष्णा नदीकाठचे मैदान सूर फाट्यांच्या डावाने फुलून गेलं आहे। पाऊस असो वा चिखल, या खेळाची रंगत कमी होत नाही। उलट रिमझिम पावसात सूर फाट्यांचा डाव अधिकच बहरतो। त्यामुळे पावसाळ्यात दररोज सायंकाळी कृष्णाकाठी आबालवृद्धांची गर्दी होताना दिसते। सूर फाट्या हा ग्रामीण भागातील लोकप्रिय आणि पारंपरिक खेळ आहे। कोणत्याही खर्चाशिवाय खेळता येत असल्याने तो सर्वांना सहज खेळता येतो। विरंगुळा, मनोरंजन आणि व्यायाम यांचा उत्तम संगम या खेळातून साधला जातो। देशभर क्रिकेटचे वर्चस्व असले तरी ग्रामीण महाराष्ट्रात सूर फाट्यांचे आकर्षण आजही कायम आहे। काही भागात हा खेळ आट्यापाट्या या नावानेही ओळखला जातो। पंचाशिवाय खेळला जाणारा हा डाव खेळाडूंच्या खिलाडू वृत्तीचे दर्शन घडवतो। मोबाईल आणि इंटरनेटच्या आभासी दुनियेमुळे मैदानापासून दुरावलेली नवी पिढी सूरफाट्याच्या निमित्ताने पुन्हा मैदानात उतरल्याचे समाधानकारक चित्र आमनापूरच्या कृष्णाकाठी पाहायला मिळत आहे। सूरफाट्या हा अस्सल मराठमोळा खेळ असून त्यासाठी वेग, चपळता, तंत्र आणि सांघिक समन्वयाची गरज असते। प्रतिस्पर्धी खेळाडूंना अडवणे आणि हुलकावणी देत निसटून जाणे अशी या खेळाची रचना आहे। कोंडी, शिवाशिवी आणि चुरशीच्या डावपेचांमुळे हा खेळ अधिकच रोमांचक बनतो। कबड्डी, खो खो आणि कुस्तीप्रमाणे सूरफाट्या हाही महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आहे। पावसाळ्यात गावकऱ्यांना एकत्र आणणारा, व्यायाम आणि मनोरंजन देणारा हा खेळ आजही ग्रामीण संस्कृतीचे जिवंत प्रतीक ठरत आहे। पावसाळा चालू झाला की रोज सायंकाळी 5 वाजता आम्ही कृष्णाकाठी जमत असतोय आणि सूरफाट्या हा डाव खेळत असतोय। ह्या खेळातून आमची शरीरयष्टी चांगली राहते आणि व्यायाम होतो आणि आनंद मिळतो आणि मोबाईल, इंटरनेट, वायफाय ह्याच्यापासून लांब राहून शरीराचा एक उत्तमरित्या व्यायाम होतो। ह्या खेळामध्ये अंपायर नसल्या कारणाने खेळाडूच्या प्रामाणिकपणाचा कस लागतो। अगदी मोठ्या वयातील लोकांपासून लहान पोरांपर्यंत सर्वजण हा खेळ आवडीने खेळतात।